लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग वास येऊ साथी येई कस्तुरीचा चाखलं या वार वाड लागलं ग चांग भासतं दिसाच मावळायला लागलं आस लागली मनात कळवायला लागलं याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग वास येऊ साथी येई कस्तुरीचा चाखलं या वार गोड लागलं ग नमस्कार, मी विशाल खरंय. याड लागलंय आणि हे याड लावलेलं आहे सैराटने, अगदी सैराट पद्धतीने. आपण सगळेच सैराट झालेलो आहे. त्यातली झिंग, त्यातली लव्ह स्टोरी खरं तर आपल्या सगळ्यांवरती इतकी चढली आहे की त्यातनं असं वाटतंय की ही कधी उतरूच नाही, कारण सिनेमाच तसा झालेला आहे. आणि खरं तर म्हणून तर आपण याबद्दल म्हणतोय की चर्चा तर होणारच आणि चर्चा सैराट होणार आहे. नागराज मंजुळेच्या सैराटनं उभ्या महाराष्ट्राला शब्दशः याड लावलंय. शहर म्हणू नका की खेड, थिएटर म्हणू नका की मल्टीप्लेक्स, सगळीकडेच सैराटचा शो अगदी हाऊसफुल सुरू आहे. नागराजचा हा सिनेमा फक्त पुरस्कारच पटकावून थांबलेला नाहीये, तर बॉक्स ऑफिसवर देखील सैराटने अक्षरशः धुमाकूळ घातला. गल्ला जमवण्याचे सगळे रेकॉर्ड सैराटने मोडलेत. पाहुयात सैराटचं हे गारुड नेमकं आहे तरी काय. याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग. खरोखर सगळ्यांना याड लावलंय. फेसबुक म्हणू नका की व्हॉट्सअप, सगळीकडे फक्त आणि फक्त सैराटची चर्चा बिनधास्तपणे सुरू आहे. दिसाच मावळायला लागलं आस लागली मनात कळवायला लागलं. मला तुला आवडते. मला पण तो आवडतो. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. आय लव्ह यू. त्यातही भाव खाऊन गेलीये ती आर्ची. किंबहुना तीच या फिल्मची खरी हिरो आहे. आणि तसं पाहिलं तर आर्ची रूढार्थाने सुंदर नाही, गोरी नाही, पण ती सशक्त आहे, बिनधास्त आहे. म्हणूनच ती प्रेक्षकांना सर्वाधिक भावली आहे. तुझ्यावर मी नाही जाऊ. आधी तू. नाही तुझं. She portrays a lively girl. नुकतंच राष्ट्रपतींच्या हस्ते तिचा पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला. तिच्या या कामगिरीचा अकलूजकरांना सार्थ अभिमान आहे. म्हणूनच अख्खं अकलूज सैराटमय झालंय. तिची शाळा म्हणू नका की गावातलं थिएटर, सगळीकडेच आर्चीचं गोड कौतुक सुरू आहे. महिलांसाठी ही स्पेशल शो सुरू करण्यात आले. थोडक्यात काय तर सगळ्यांनाच सैराटची झिंग चढली. ही झिंग फक्त अकलूज मध्ये नाहीये, तर अख्ख्या महाराष्ट्रात सुरू आहे. कारण हा सैराट सिनेमाच मुळीच जबराट आहे. तो तुम्हाला प्रेम करायला शिकवतो. प्रेमात पडून झाल्यानंतर तुम्हाला वास्तवाचं भानही देतो. जुपर गोडा लागला आमच्यावर. उद्याच्या उद्या गाव सोडायचं नाही तर कापून पिकीन उसा त्याला. नुसतं भानावरच आणत नाही, तर आपल्या पुरोगामित्वाचा बुरखाही टराटरा फाडतो. उपट्या आधी सांग तुझा आळा उपटे. मी नाही लाख राहू शकत दिवशिवाय. म्हणूनच सिनेमाच्या पूर्वार्धात झिंग झिंग झिंगाटवर ठिका धरणारा प्रेक्षक थिएटर बाहेर पडताना मात्र माथं बधीर झाल्यागत सुन्न मनाने बाहेर पडतो.
हीच खरी नागराज मंजुळेची जादू आहे. आणि अर्थात सैराटच्या अशा या अनपेक्षित क्लायमॅक्समुळे आणि पोस्टर फाड यशामुळे काही जण दुखावले गेले, पण त्याची फिकीर ना नागराजला आहे ना प्रेक्षकांना, कारण सगळेच जण सैराट झाले. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. तर असा हा सैराट मधला आकाश म्हणजेच परशा आणि ही आर्ची अर्थात रिंकू. बरं, यांना आपण बघितलं, त्यांची लव्ह स्टोरी बघितली आणि त्या लव्ह स्टोरीची झिंग आपल्यावरती इतकी कायम आहे की सैराट व्हायला झालंय असंच म्हणावंसं वाटतंय. चला, आज आम्ही तुम्हाला आर्चीच्या अकलूजला नेणार आहोत. अकलूजच्या श्रीराम मल्टिप्लेक्स मध्ये गेल्या शुक्रवारपासून यार्ड लागलं हे गाणं दिवसातून 3 वेळेस वाजतंय. या सिनेमागृहाचे 3 शो हाऊसफुल आहेत. महिलांचा तर तिकिटासाठी नंबरच लागत नसल्याने येत्या शुक्रवारपासून दुपारी 3 वाजताचा शो फक्त महिलांसाठी करण्याचा निर्णय थिएटर व्यवस्थापनाने घेतलाय. सिनेमागृहाचे व्यवस्थापक आणि सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या काही प्रेक्षकांशी संवाद साधलाय आमचे रिपोर्टर सुनील उमरे यांनी. मी आता उभा आहे अकलूजच्या श्रीराम टॉकीज मध्ये. माझ्या पाठीमागं आपण पाहू शकता स्क्रीनवरती सैराट हा चित्रपट सुरू आहे. लोक चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. या ठिकाणी माझ्याबरोबर काही मुले आहेत, या चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या आहेत. काय ऐकून तू चित्रपटासाठी आले? ह्याची स्टोरी खूप छान आहे आणि जे काही रेल घडते लव मधून किंवा प्रेमाबाबतीत ते रेल दाखवले, त्यामुळं पिक्चरची खूपच स्टोरी छान आहे, त्यामुळे आम्ही इथं पाहायला आलेलो. रिंकूचा काय तुला अभिनय आवडला की काय? अभिनय, आणि आम्हाला गर्व आहे की ते आमच्या अकलूजचे एक कलाकार आहे. तिनं जे आंतरजातीय विवाह केलेला आहे, तुला काय वाटतं? तुला सपोर्ट देते ते या गोष्टीला? हो, आणि आता जे काय आहे ते जे पिढी चालू आहे तेच रेल दाखवलेल, त्यामुळे खूपच छान. आणि मला तिचा अभिनय खूप आवडलेला आहे आणि मी तिची खूप फॅन आहे. कुठलं तुला गाणं आवडलं या चित्रपटाचं? आता जे येड लागलं आणि जिंग जिंग जिंगा. तुम्ही चित्रपट पाहण्यासाठी आलेला आहे. आताची जी नवीन पिढी आहे ही सगळे आंतरजातीय विवाह आणि हे ह्या सगळ्या चित्रपटामध्ये दाखवले, तुम्ही काय सांगा? आता कसं आंतरजातीय विवाह म्हणजे आता काही मुलींच्या म्हणण्याप्रमाणे सगळं चालतं ना. आपण जरी त्यांना बंधन घातलं तरी पण त्याचा काय उपयोग नसतो. त्याला पूर्ण आयुष्य त्याच्यावर काढायचं असतं. त्याच्यामुळे जे होतं ते चांगलंच आहे. आणि पिक्चर म्हणजे तिनं लहान वयात इतकी चांगली भूमिका केलेली आहे. ऍक्टिंग तर तिनं जबरदस्त केलेली आहे. तिचं वय खूप लहान आहे. एवढ्या लहान वयात एवढी चांगली ऍक्टिंग करणं एवढी सोपी गोष्ट नसते. त्याच्यामुळे हा पिक्चर खूप चांगला आहे, खूप सुंदर आहे. त्याच्यातली गाणी अप्रतिम आहेत आणि तळागाळापर्यंत जाण्याचा हा मार्ग आहे. तळागाळात म्हणजे कसं खेड्यापाड्यात कशी मुलं राहतात, मुली कशा असतात, त्यांचं शिक्षण काय असतं हे शिकण्यासारखं आहे. त्यातून खूप चांगलं घेण्यासारखं. त्याच्यामुळे हा पिक्चर खूप चांगला आहे, खूप सगळ्यांना आवडला. तुम्ही कशासाठी आला? आम्ही गावची मुलगी आहे, आपल्या सैराट बघायला आलोय. आपल्या गावच्या मुलीने काय केलंय ते आम्ही बघण्यासाठी आलोय. तिचे खूप ऐकून आलोय इथं की पिक्चर असा आहे तसा आहे, खूप चांगला आहे. तिची मुलीची कामगिरी खूप चांगली आहे, म्हणून आम्ही ते पिक्चर बघायला आलोय. आपण पाहिलं की हे सगळे अकलूजकर आहेत आणि रिंकूचे फॅन आहेत आणि चित्रपट पाहण्यासाठी खास आवर्जून या चित्रपटगृहामध्ये आलेले आहेत. सैराट सिनेमा रिलीज होऊन आठवडा उलटला तरी अकलूजकर अजूनही झिंगाटच आहेत. नागराज मंजुळेच्या या ग्रामीण लव्ह स्टोरीला सिनेरसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलंय आणि या सिनेमाची अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू हिच्या अकलूज गावात लोक खरोखरच सैराट झालेले बघायला मिळतात. रिंकूच्या शाळेतल्या जिवलग मैत्रिणी तिच्याबद्दल काय बोलतात ते आपण पाहूया. सैराट चित्रपटातील अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू हिच्या आता मी शाळेमध्ये आहे. जिजामाता कन्या प्रशाला तिच्या मैत्रिणी माझ्या सोबत आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आर्ची वर्गामध्ये कशी असायची. वर्गामध्ये जो खूप छान स्वभाव होता. ती अभ्यासात पण हुशार होती आणि तिचं मेन म्हणजे तिला डान्स खूप करायला आवडायचं. ती प्रत्येक डान्समध्ये सहभाग घ्यायची. प्रत्येक डान्समध्ये सहभाग घ्यायचे. तू चित्रपट पाहिला? काय आवडलं तुला चित्रपट? मला तिचे डायलॉग, डान्स खूप छान आणि स्टोरी पण खूप छान आहे पिक्चरमध्ये. बुलेट चालवा वाटते तुम्हाला? हो, नक्कीच. कारण अकलूज सारख्या छोट्या गावातून रिंकू राजगुरू ही ॲज अ नॉन ॲक्टर म्हणून तिने खूपच छान काम केलं आणि जशी आर्ची आहे तशीच ती पण आहे.
म्हणजे जे ती स्वभावानी पण तशीच आहे. बुलेट वगैरे ती स्प्लेंडर चालवत होती अकलूज मध्ये आधी. यापूर्वी चालू हा होती. आंतरजातीय विवाहावरती ही स्टोरी आहे सगळी. काय वाटतं तुला? माणूस ही फक्त एकच जात आहे. जाती काय ते आधीपासून आले ना, त्यामुळे आपण सारखं जात जात करतो. पण आमच्या शाळेत आणि बादादांनी कधीच असं केलं नाही की ही ह्या जातीची आहे, ती त्या जातीची आहे, ह्यांना वेगवेगळे हे का. आम्ही काय आता म्हणतात ह्यांच्या डब्यातलं खाऊ नये, पण आम्ही सगळ्यांचे डबे खातो. तिनं काय करावं? करिअर कुठलं निवडायला हवं? दोन्ही पण. तिला डॉक्टर व्हायचंय ते तिचं स्वप्न आहे, पण ती ऍक्टिंग पण खूप छान करते. म्हणजे तिला जे व्हायचं ते होऊ शकते, पण ती सर्वात तिचा सहभाग असतो. ज्याप्रमाणे आमच्या मॅडम आहेत त्या प्रत्येक आमच्या शाळेत सगळ्या स्पर्धा वगैरे सगळं असतं, त्यात रिंकू पण पुढे असते. त्यामुळे ती सगळीकडेच समान आहे. त्यामुळे तिला जे क्षेत्र आवडेल त्या क्षेत्रात ती पुढे जाईल. मला आवडलेला डायलॉग म्हणजे चल निघ बाहेर. मराठी सांगायला कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू निघ वाढल्या. आणखी कोण? तू काय सांगते? तुला गाणं कुठलं आवडलं त्यात? मला तिचं झिंगाट गाणं फार आवडलं. त्यातलं ते खूप छान आहे. त्यांची ऍक्टिंग पण त्यात पिक्चर मध्ये फार छान आहे रिंकूची. त्याचबरोबर त्यामध्ये तिचं रोल वगैरे फार मस्त आहे. आता आपण एक गाणं तुम्हाला जे सगळ्यांना आवडलंय ना ते गाणं म्हणा. सुरू करा गाणं म्हणा. उरात होतय धडधड लाली गालावर आली, अनांगात भरले वार ही फिरतीची बाधा झाली. आता घरी झालो या भगवतीर झालो या, आणि जगासाठी म्हणून माणूस आलो या. झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग झिंग. यानंतर बघूयात परशाच्या आर्चीवर अकलूजकरांनी केलेला प्रेमाचा वर्षाव. याची डोळा पाहिल्यानंतर उत्सुकता होती की आर्चीच्या कुटुंबियांना भेटण्याची, म्हणून आम्ही तिचं घर गाठलं. घरी आर्ची तर भेटली नाही, मात्र तिचे आजी आजोबा भेटले. नातीच्या कौतुकाने दोघे भारावलेले पाहायला मिळाले. त्यांच्याशी आम्ही बातचीत केली. आपण त्यांच्या आजी आणि आजोबाकडून जाणून घेऊया की नातीच्या या चित्रपटातील अभिनय आणि एकूणच तिच्या सगळ्या आता जे कौतुक होते त्याबद्दल काय सांगाल मावशी? नातीनं एवढं कौतुक केलं. अभिमान वाटतो आम्हाला, भारी वाटतं. म्हणजे आमचं स्वप्न सुद्धा आम्ही रंगवलं नव्हतं की आमचे रिंकू पिक्चर मध्ये जाईल, पण तिने केलं तिचं काम. चित्रपट पाहिला तुम्ही? हा, पाहिलंय. काय तुम्हाला आवडलं तिचं? सगळं काम आवडलं. तिने सगळी कामं चांगलीच केली. चांगले केले. गाणे आवडले? हो. तिचा एखादा डायलॉग आठवते तुम्हाला पिक्चर मध्ये? काय म्हणली ती? आठवतोय पण आता लगेच सांगता येत नाही ना. ठीक आहे. आजोबा तुम्ही आठवत? म्हणते अरे मराठीत बोलू का तुला हिंदी मध्ये बोलू, इंग्लिश मध्ये बोलू, अशी एक डायलॉग केला. ती बुलेट वगैरे चालवते, आवडते तुम्हाला? आवडलं सगळं तुम्हाला? म्हणजे मुलींनी गाड्या चालवायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं की धाडस पाहिजे मुलीचं पण आजकाल. पाहिजे मुली धाडस. आता मुलीला त्यामध्ये असं दाखवलं की आंतरजातीय विवाह केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आता जगात चाललंय ते झालं असेल. बरोबर, जगात चाललंय ते झालं असेल. बरोबर. मग काय फरक त्याच्यात? काय नाही. पण लोक नातेवाईक वगैरे कसं काय पिक्चर मध्ये पाठवलं नातीला वगैरे म्हणतात का? काय आम्हाला कुणी विचारलं नाही. कुणाला विचारलं असलं तर आम्ही त्यांना धडा करून आम्ही कुठली गोष्ट सांगू. आता बघा, आपल्या कुणीच अजून गेलं नव्हतं. आमची लेकरं बाळा तर शिकण्यात ह्याच्यातच गुड पडली आणि तिच्या नशिबानं साथ दिली तिला, ती गेली. काय असतं त्यात? बरोबर. मग तुम्हाला काय वाटतं, शिक्षण करावं की नातीनं सिनेमामध्ये झालं पाहिजे? शिक्षण पण करावं, ती पण करावं, दोन्ही पण करावं. बरं. आजोबा तुम्हाला काय वाटतं नातीचं? काय वाटतं? चांगलं वाटतं.
मग आता लोक कौतुक करतायत सगळं तिचं. हं. कौतुक करतो ती माझं मी करतो चांगलं आहे म्हणून चांगलं आहे. नाही लय दिवस नका बरं. आणि चित्रपट पाहिला नाही पहिला अजून नाही गेली नाही का बरं आता सगळे जण एवढे बघतात गर्दी फुल आहे. गर्दी फुल आहे मी ठरवलं जायचं मला बरं. नाही गेलो. मग तुम्ही जर सिनेमात मालकाला सांगितलं तर तुम्हाला स्पेशल व्यवस्था करून देतील 5 वगैरे. जायचं मग तिथं आता निघते ते मला आता बरं पोरग ते डॉक्टर निघतो म्हणलं आता. बरं बरं. पिक्चर बघायला जायचं तुम्हाला. हा. बरं. हे आहेत रिंकूचे आजी आणि आजोबा आणि यांना खरोखरच अतिशय आनंद झालाय की जी मुलगी आज चित्रपटामध्ये नावलौकिक मिळवते. राष्ट्रपतींच्या हस्ते तिला पुरस्कार मिळालेला आहे आणि या सगळ्या गोष्टींचं अतिशय मनस्वी आनंद ह्या दोघांच्या चेहऱ्यावरून आपल्याला पाहायला मिळतोय. तर हे होतं आर्चीचं अकलूज, तिचं घर आणि घरातले सगळे तिचे नातलग, आजी आजोबा. एकूणच सगळेच अकलूजकर सैराटमय झाले. चला या बुलेटिनमध्ये जाता जाता पाहूयात सैराट मधलं झिंगाट. होते